श्री स्वामी समर्थ. रोज संध्याकाळी हा एक उपाय करा, घरामध्ये धनलक्ष्मीचा वास होईल. नमस्कार स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला असा एक साधा पण श्रद्धेने करायचा संध्याकाळचा उपाय सांगणार आहे, जो अनेक भक्त श्रद्धेने करतात. या उपायाचा उद्देश घरात सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा आहे. मनाला शांतता देणे आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी कृतज्ञता व्यक्त करणे हा आहे. लक्षात ठेवा, कोणताही उपाय हा जादू नसतो. पैसा मिळवण्यासाठी प्रामाणिक मेहनत, योग्य नियोजन आणि देवावरील श्रद्धा या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. संध्याकाळी सूर्यास्तानंतर सर्वप्रथम घर स्वच्छ करा. मुख्य दरवाजा आणि देवघर स्वच्छ असल्यास घरामध्ये प्रसन्नता जाणवते. त्यानंतर देवघरामध्ये तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा. दिवा लावताना मनात श्री स्वामी समर्थ आणि माता लक्ष्मी यांचे स्मरण करावे. आता शांतपणे 11 वेळेस म्हणावे, ओम श्री महालक्ष्मीया नमः. यानंतर 21 वेळा म्हणावे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा नामजप करताना कोणतीही घाई अजिबात करू नये. प्रत्येक नाम हे मनापासूनच घ्यावे, विश्वासानेच घ्यावे. यानंतर देवापुढे हात जोडून अशी प्रार्थना तुम्ही करावी, हे श्री स्वामी समर्थ, आमच्या घरात समृद्धी, आरोग्य, सद्बुद्धी, समाधान आणि प्रामाणिक मार्गाने धनप्राप्ती होऊ दे. आमच्यावर तुमची कृपा सदैव राहू दे. प्रार्थना झाल्यावर घरातील सर्व सदस्यांनी शक्य असल्यास दिव्याचे दर्शन घ्यावे. जर शक्य असेल तर दर गुरुवारी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करावी. दानामुळे मनात नम्रता आणि समाधान वाढते. घरात सतत भांडणे, अपशब्द, राग आणि नकारात्मक बोलणे टाळा. जिथे प्रेम, आदर आणि शांतता असते तिथेच आनंद हा कायम टिकून राहतो. लक्ष्मीला स्वच्छता, शिस्त आणि कृतज्ञता प्रिय मानली जाते. म्हणून रोज मिळालेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल देवाचे आभार माना. हा उपाय सलग 40 दिवस श्रद्धेने करा. त्याचबरोबर मेहनत, बचत आणि योग्य आर्थिक निर्णय यांनाही तितकंच महत्त्व द्या. स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य फळ नक्कीच मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्रांना शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी सर्वांनी एकदा मनापासून नक्कीच म्हणा, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.